नमस्कार, वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण एकदम झटपट होणारी आणि तोंडाला चव आणणारी झणझणीत शेवभाजी बनवतोय. तर लगेच बनवायला करूया सुरुवात. शेवभाजी करण्यासाठी आता पटकन एक वाटण बनवूया. इथे मी 3 टेबलस्पून भाजलेलं सुकं खोबरं घेतलंय. तर असं सुकं खोबरं मी घरात नेहमीच भाजून ठेवते, म्हणजे कुठल्याही भाजीसाठी ते आपल्याला वापरता येतं. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलंय. एकत्रित हे आता वाटून घेऊया. भाजी करण्यासाठी मी कढईमध्ये आधीच 3 ते 4 टेबलस्पून तेल घातलं होतं आणि मग कढई गॅसवर ठेवली आणि गॅस सुरू केला. तर स्टीलची कढई वापरताना नेहमी तेल आधी घालायचं आणि मग गॅस सुरू करायचा. आता यामध्ये 1 चमचा जिरे घालूया. त्यासोबतच 1 तमालपत्र 2 तुकडे करून घालूया. 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 1 लाल मिरची मी तोडून घातली आहे. अर्धा मिनिटच हे परतून घेऊया. आणि लगेच आता 2 बारीक चिरलेले कांदे घालायचे. तर मध्यम आकाराचे मी 2 कांदे अगदी बारीक चिरून घेतले होते. आता हा कांदा आपल्याला आधी गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. तर नेहमी रस्सा भाज्या करताना जेव्हा आपण कांदा चिरून घेतो तेव्हा तो बारीकच चिरून घ्यायचा, म्हणजे रस्सा छान तयार होतो. तुमच्याकडे जर चॉपर असेल तर त्यामधून कांदा बारीक करून घ्या. तर आता कांद्याला हलकासा गुलाबी रंग आलेला आहे. यामध्ये आपण जे खोबरं लसूण आल्याचं वाटण तयार करून घेतलं होतं ते घालूया आणि एकत्रित आता लो टू मीडियम फ्लेमवर हे चांगलं परतून घ्यायचं आहे. कांदा व्यवस्थित तांबूस रंगावर परतून घेतला म्हणजे मग भाजीला खमंग अशी चव येते, म्हणजे रस्सा छान तयार होतो. कांदा कच्चा राहिला तर मग थोडी भाजीला गोडसर चव येते. तर आता इथे तुम्ही पाहू शकता कांदा छान तांबूस रंगावर परतून झालेला आहे. यामध्ये आता टोमॅटोची प्युरी घालूया. तर टोमॅटो घेऊन मी त्याच्या आतला गर काढून टाकला होता आणि मग चिरून त्याला मिक्सरमध्ये फिरून घेतलं होतं. तुम्ही हवं तर टोमॅटो अगदी बारीक चिरून घेऊ शकता, पण टोमॅटोसुद्धा एकदम बारीक चिरून घ्या. आता हा टोमॅटो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. यालासुद्धा चांगलं शिजवायचं आहे. तर आता टोमॅटो छान शिजलेला आहे, परतून झाला आहे. यामध्ये सुके मसाले घालूया. अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल तिखट घालायचं आहे. तर इथे मी बेडगी मिरचीचं तिखट वापरले. हे रंगाला छान लाल असतं आणि चवीला कमी तिखट असतं. 1 चमचा धणे जिरे पूड, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि पाव चमचा मी इथे गरम मसाला घातलाय. याने छान अशी भाजीला झणझणीत चव येते. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळे मसाले आता चांगले परतून घेऊया. तर रस्सा भाज्या करताना आपण जर बेडगी मिरचीचं किंवा काश्मीरी मिरचीचं तिखट वापरलं तर भाज्यांना रंग खूप सुरेख येतो. दिसायला एकदम भाज्या छान दिसतात, पाहूनच खाव्याशा वाटतात. तर हे सगळं आता एकत्रित मी व्यवस्थित परतून घेतलंय. यावर आता 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवूया. असं झाकण ठेवल्यामुळे या मसाल्याला छान तेल सुटतं. आता 2 मिनिट झाली आहेत. तर तुम्ही पाहू शकता कडेने छान या मसाल्याला तेल सुटलेलं आहे, म्हणजेच आपला मसाला व्यवस्थित परतून झालाय. यामध्ये आता पाणी घालायचं आहे. तर मी पाणी गरम करून घेतलं होतं. नेहमी रस्सा भाज्या करताना त्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा, म्हणजे भाज्या छान तयार होतात. तर मी जवळपास 1.5 ग्लास गरम पाणी घातलंय. चमच्याने एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि यावर आता झाकण ठेवूया आणि याला चांगलं उकळून घ्यायचं आहे. साधारण 3 ते 4 मिनिट झाली आहेत. खळखळून याला उकळी आलेली आहे आणि व्यवस्थित सगळं शिजलेलं पण आहे. तर यामध्ये आता 1 वाटी शेव घालूया. तर शेवभाजीसाठी नेहमी जाड शेवेचाच वापर करायचा आणि जेवायला बसायच्या फक्त 5 मिनिट आधी यामध्ये शेव घालायची, म्हणजे ती नरम पडत नाही आणि या रस्स्यात विरघळत पण नाही. गरमागरम अशी झणझणीत शेवभाजी भाकरी पोळी कशासोबतही खायला एकदम भन्नाट लागते. तर अवश्य बनवा, खा आणि कशी झाली कमेंट करून मला जरूर कळवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका.
चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.